बेसिस ऑफ अकाउंटिंग क्लिअर केलेलं आहे. आता आपण अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी स्टार्ट करूया, जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे जे टर्मिनॉलॉजी जर एकदा तुमचे वीक राहिले तर ऑब्वियस 11th प्रॉब्लेम येणार आहे, 12th प्रॉब्लेम येणार आहे, किंवा पुढचं जे काही कॉमर्समध्ये तुम्ही एज्युकेशन घेणार आहे त्या सगळ्याला प्रॉब्लेम येणार आहे जर हे बेसिक टर्मिनॉलॉजी तुमचे वीक राहिले तर. चलो स्टार्ट करूया आपण. पहिल्यांदा आपण फर्स्ट टर्म आता स्टार्ट करतो, ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन्स बघा आधी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये आपण व्यवहार असं म्हणतो. काय म्हणतो? व्यवहार. बघा, जिथे गुड्स आणि सर्व्हिसेसची एक्सचेंज होतं. गुड्स आणि सर्व्हिसेस काय होतात? एक्सचेंज. आणि त्याला कन्सिडरेशन म्हणून जे काही मॉनिटरी बेनिफिट्स दिले जातात त्याला आपण ट्रान्झॅक्शन असे ट्रीट करतो. बघा, ट्रान्झॅक्शन पूर्वी होत होते, आत्ताही होत होते. मग पूर्वी ट्रान्झॅक्शन कसे होत होते? बार्टर सिस्टीम होती. काय होती? बार्टर सिस्टीम होती. म्हणजे वस्तू देवाणघेवाण पद्धत चालत होती. मग आता प्रेझेंट कंडिशन मध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात तिथं कसं होत आहे? कॅश बेसिसवर. म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस एक्सचेंज होत आहेत आणि त्याच्या कन्सिडरेशन मध्ये काय पे केलं जातं? कॅश पे केलं जातं किंवा मॉनिटरी कन्सिडरेशन पे केलं जातं. मग ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? बघा, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन्स और टू पार्टीज फॉर मनी और मनीज वर्थ इज नोन ॲज ट्रान्झॅक्शन. जसं आता आपण डिस्कशन केलं, गुड्स आणि सर्व्हिसेस एक्सचेंज होतात बिटवीन टू पार्टीज. ट्रान्झॅक्शन होण्यासाठी मिनिमम किती पर्सनची रिक्वायरमेंट आहे? 2. कमीत कमी 2 व्यक्ती तुम्हाला ट्रान्झॅक्शनसाठी लागणार आहे. ठीक आहे. त्यांच्यामध्ये जो काही व्यवहार होतो, ट्रान्झॅक्शन होतं, कशाशी रिलेटेड? गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते. मनी अँड मनीज वर्थ, जी काय त्याची व्हॅल्यू डिटरमाइन केली असेल. ओके, ट्रान्झॅक्शन कन्सेप्ट क्लिअर आहे. आता जरा व्यवस्थित बघून घ्या. ट्रान्झॅक्शन क्लिअर आहे? हा. ट्रान्झॅक्शन मध्ये 2 टाइप्स येतात. ट्रान्झॅक्शन मध्ये 2 टाइप्स येतात. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. बघा, आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? बघा, सिंपल आहे. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये मनी इन्व्हॉल्ड आहे, जिथे गुड्स अँड सर्व्हिसेसच्या एक्सचेंज मध्ये किंवा काय पे करतो त्याला कन्सिडरेशन म्हणून काय पे करतो? मनी और मनीज वर. त्याला आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे ट्रान्झॅक्शन तर होतं पण कोणतीही मनीची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये नाही, त्याला आपण नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतो. एक्झाम्पल, बार्टर सिस्टीम, ज्याच्यामध्ये वस्तू देवाणघेवाण केली जात होती पण कोणतंही मॉनिटरी एक्सचेंज नाही, मॉनिटरी कन्सिडरेशन पे केलं जातं. ओके. हा. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये 2 टाइप्स येतात. परत यस, कॅश ट्रान्झॅक्शन and credit transaction. yes and credit transaction. कॅश ट्रान्झॅक्शन अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. बघा, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये 2 टाइपचे ट्रान्झॅक्शन होतात, कॅश अँड क्रेडिट. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये इमिडिएटली कॅश रिसिव्ड होते की इमिडिएटली कॅश पेड केली जाते. समजा तुम्ही गुड्स आणि सर्व्हिसेस परचेस केले, खरेदी केले, वस्तू आणि सेवा तुम्ही घेतले, तर तुम्ही इमिडिएटली कॅश पेड करणार आहे. किंवा तुम्ही गुड्स अँड सर्व्हिसेस दुसऱ्याला दिले तर तुम्हाला इमिडिएटली कॅश रिसिव्ड होते, त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. हा. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? जिथे गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्ही दिलेत
पण जे पेमेंट आहे ते फ्युचरमध्ये रिसिव्ह होणार आहे हो. किंवा तुम्ही गुड्स अँड सर्व्हिसेस घेतलेत पण तुम्ही पेमेंट कधी देणार आहे फ्युचरमध्ये देणार आहे, त्याला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. हो. ठीक आहे. मग आपण मेथड बेसिस ऑफ अकाउंटिंग, मेथड्स ऑफ अकाउंटिंग मध्ये 3 बघितलेत, कॅश बेसिस, अक्रुअल बेसिस, मर्कंटाइल बेसिस. मग जेव्हा कॅश आणि क्रेडिट मिक्स होतं तेव्हा हायब्रिड बेसिस होते. हायब्रिड बेसिस, मिक्स्ड म्हणतो आपण. ओके, करेक्ट आहे. हा, हे ट्रान्झॅक्शनचे टाइप झाले. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी मध्ये 2, कॅश अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ओके, कन्सेप्ट क्लिअर आहे. चलो बघा, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय सांगितलं, द ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व्स अन एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली इज कॉल्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये आपण इनिशियली बघत होतो, बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच रेकॉर्ड केलं जातं. जे काय आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सी करतो त्याच्यामध्ये ओनली कोणते ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात, मॉनिटरी. बरं, मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच का रेकॉर्ड करायचे, नॉन मॉनिटरी का केले जाणार नाही, तर त्याचं रिझन काय आहे. कारण तुमची जी काही फायनान्शियल पोझिशन आहे, फायनान्शियल कंडिशन आहे, त्याच्यावर कोणते ट्रान्झॅक्शन्स अफेक्ट करणार आहेत, मॉनिटरी. नॉन मॉनिटरी करणारच नाही ना. बघा, अशा ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश कम्स इन होणार नाही किंवा गोज आउट होणार नाही, पैसे येणार पण नाहीत, पैसे जाणारही नाही. फायनान्शियल कंडिशनवर ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन अफेक्ट करतं. मग जे नॉन फायनान्शियल किंवा असे ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये मनी एक्सचेंज होतच नाही आहे, मनी इन्व्हॉल्वमेंट नाहीच, त्याला आपण नॉन मॉनिटरी म्हणतो, तर रेकॉर्ड केलेच जाणार नाही कारण ते तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंट्सवर अफेक्ट करणार नाही. ओके, क्लिअर होतं. हां, बघा, म्हणजे ओनली जे बुक्स ऑफ अकाउंट्स तुम्ही मेंटेन करणार आहे, जे अकाउंटिंग करणार आहे, त्याच्यामध्ये कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जाणार आहेत, ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे. ओके, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये 2 आहेत, कॅश अँड क्रेडिट. हा, तर क्रेडिट ट्रान्झॅक्शनचं मीनिंग सांगितलंय. अ बिझनेस, बघा, अ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन विच cash is paid or received immediately is known as monetary transaction. नॉन मॉनिटरी, जिथे ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होतं पण पेमेंट कधी केलं जाणार आहे, फ्युचर डेट मध्ये, किंवा पेमेंट रिसिव्ड कधी होणार आहे, फ्युचर डेट मध्ये, त्याला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं ट्रीट करतो. ओके, क्लिअर झालं का. बघा, ट्रान्झॅक्शन 2 टाईपचे असतात, मॉनिटरी, नॉन मॉनिटरी. मॉनिटरी मध्ये 2, कॅश ट्रान्झॅक्शन अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. दोन्हीचं मिनिंग क्लिअर आहे. आता नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचं पण आपण मिनिंग क्लिअर केलेलं आहे. चलो, काय सांगितलं बघा, द ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व अन एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली आर कॉल्ड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. ज्याच्यामध्ये मनी इन्व्हॉल्वमेंट नाही त्याला आपण नॉन मॉनिटरी असं ट्रीट करतो. An exchange of one thing against another thing is called as barter transaction. Barter system ही काय आहे, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, बार्टर ट्रान्झॅक्शन. जसं आता तुम्ही बघितलं तर आधी पैसे नव्हते, मग पैसे येण्याच्या आधी बार्टर सिस्टीम होती. लोक काय करायचे, एक वस्तू घ्यायचे आणि आपल्या जवळची वस्तू त्यांना द्यायची, ही बार्टर सिस्टीम चालत होती. आता चालते का बार्टर सिस्टीम, तुमच्या आजूबाजूला आहे का, नाही. पण अजून तुम्ही जर रुरल एरियामध्ये गेला तर तिथे अजून बार्टर सिस्टीम आहे का, येस आहे. आता जे फार्मिंग करतात, शेतकरी आहेत, त्यांच्यामध्ये जे लेबर्स वगैरे येतात, हा, मग ते वर्क करतात तेव्हा त्यांना काही पेमेंट पण दिलं जातं, मॉनिटरी कन्सिडरेशन दिलं जातं, किंवा काही वेळेस जे फूड ग्रेन्स आहेत, धान्य वगैरे आहेत ना, ते पण त्यांना दिले जातात. म्हणजे ते सर्व्हिस देतात, त्याच्या स्ट्रीममध्ये हे धान्य वगैरे त्यांना देतात. बार्टर सिस्टीम. अकाउंटिंग करतोच नाही, फक्त एक जस्ट एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला मी बार्टर सिस्टीमचं. ओके, ट्रान्झॅक्शन कन्सेप्ट क्लिअर आहे का. चलो, नेक्स्ट आपण आता काय बघतोय बघा, बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज बघतोय जे खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. नेक्स्ट आहे एंट्री. नेक्स्ट वर्ड आहे एंट्री. आता एंट्री म्हणजे काय,
बघा आपली अकाउंटिंग सायकल काय आहे, आपली अकाउंटिंग सायकल काय आहे, जे पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. अकाउंटिंग सायकल काय आपली, अकाउंटिंग कसं केलं जातं. फर्स्ट आपण अकाउंटिंग मध्ये करतो जर्नल. जर्नल नंतर करतो आपण लेजर. लेजर नंतर करतो आपण ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्स नंतर करतो आपण फायनल अकाउंट. फायनल अकाउंट हे आपली अकाउंटिंग सायकल आहे, अकाउंटिंग प्रोसेस आहे. मग अकाउंटिंग स्टार्ट कशापासून होतं, जर्नल पासून होतं. स्टार्ट कशापासून होतं, जर्नल. ऍक्च्युअल अकाउंटिंग स्टार्ट होतं जर्नल. पण जर्नल करण्यासाठी आधी ट्रान्झॅक्शन होणं गरजेचं आहे. कोणतं ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी का नॉन मॉनिटरी, दोन्ही टाईपचे ट्रान्झॅक्शन होतात. रेकॉर्ड कोणतं करणार आपण, ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी मध्ये मग कॅश होऊ दे किंवा क्रेडिट होऊ दे, ठीक आहे. हा, मग ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ते रेकॉर्ड करतो आपण कुठे, जर्नल. कुठे, जर्नल. त्याला आपण एंट्री असं म्हणतो. काय म्हणतो, एंट्री. क्लिअर झाला का बघा. बघा, रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म or method in the books of accounts is called as an entry. कुठे रेकॉर्ड केलं जातं, बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंटिंग स्टार्ट कशापासून होतं, जर्नल. ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाल्यानंतर रेकॉर्डिंग स्टार्ट कशापासून होतं, जर्नल. ओके, एंट्रीचं मिनिंग कळालं. हा, त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे नॅरेशन. नेक्स्ट वर्ड आहे नॅरेशन. मग नॅरेशन म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. कोणतं ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी का नॉन मॉनिटरी, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. त्यानंतर तुम्ही ते रेकॉर्ड केलं, हा, त्यालाच काय म्हणतो आपण, एंट्री. इथे रेकॉर्ड केलं जर्नलमध्ये. जर्नलमध्ये त्यालाच आपण पुढे येणार आहे, डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. जर्नलच काय म्हणतो आपण, एंट्री. ती एंट्री पास केल्यानंतर त्या एंट्रीचं जे एक्सप्लेनेशन असतं, ही एंट्री तुम्ही का पास केली, पर्टिक्युलर अकाउंट डेबिट का झालंय, पर्टिक्युलर अकाउंट क्रेडिट का झालंय, त्याचं जे रिझन आहे त्याला आपण म्हणतो नॅरेशन. काय म्हणतो, नॅरेशन. एंट्रीचं एक्सप्लेनेशन, ही एंट्री तुम्ही का पास केली आहे त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे नॅरेशन. अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स फॉर विच एन एंट्री इज पास्ड इज कॉल्ड ॲज अ नॅरेशन. कळालं का बघा. इट इज ऑलवेज गिवन इन द ब्रॅकेट बिलो द जर्नल. ऑब्वियस आहे, जी जर्नल एंट्री तुम्ही पास करणार आहे, एंट्री, त्या एंट्रीच्या खाली ब्रॅकेटमध्ये नॅरेशन लिहिलं जातं. ही एंट्री का पास केली कळणं गरजेचं आहे ना. आता एक्झाम्पल, समजा तुमचा बिझनेस आहे आणि तुमच्या बिझनेसमध्ये मी अकाउंटंट आहे. तुम्ही मला सांगितलं की अकाउंटंट तुम्ही ही एंट्री पास करा. मी एंट्री पास करणार का, नाही. मी कशाच्या बेसिसवर एंट्री पास करणार, डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स मीन्स रिटर्न प्रूफ पाहिजे एंट्री पास करण्यासाठी. परचेस, सेल, व्हॉट एव्हर जे काही ट्रान्झॅक्शन होते तुझं रिटर्न प्रूफ पाहिजे. त्याच्या बेसिसवर मी एंट्री पास केली. मग ही एंट्री मी का पास केली त्याचं रिझन लिहिलं जातं ब्रॅकेटमध्ये, एक्सप्लेनेशन. त्याला आपण काय म्हणतो, नॅरेशन. ओके, क्लिअर आहे. जनरली नॅरेशन कोणत्या वर्ड पासून स्टार्ट केलं जातं, बीइंग और फॉर, दोन्हीपैकी कोणत्याही वर्ड पासून आपण नॅरेशन स्टार्ट करतो. चलो, नेक्स्ट टर्म आहे गुड्स. नेक्स्ट टर्म आहे गुड्स. ट्रान्झॅक्शन क्लिअर आहे. नेक्स्ट टर्म आहे गुड्स. इम्पॉर्टंट टर्म आहे गुड्स. तुम्हाला काय माहिती आहे बघा गुड्स बद्दल. गुड्सला आपण मराठीमध्ये वस्तू असं म्हणतो, वस्तू किंवा कमॉडिटीज असं म्हणतो आपण. गुड्स वस्तू किंवा कमॉडिटीज. अकाउंटिंग मध्ये गुड्सचं मिनिंग काय आहे, अकाउंटिंग मध्ये गुड्सचं मिनिंग काय आहे. आपण अकाउंटिंग कोणाचं करतोय, ओनरचं करतोय का बिझनेसचं करतोय, बिझनेस. अकाउंटिंग कोणाचं करतोय आपण, बिझनेस. ओनरचं नाही करत आपण अकाउंटिंग. बिझनेस सेपरेट पर्सन आहे, ओनर हा एक सेपरेट पर्सन आहे. बिझनेस हा आर्टिफिशियल पर्सन आहे
हा, तो पर्सन काय ते पुढे आपण बघणार आहोत. आणि जो ओनर आहे तो नॅचरल पर्सन आहे. दोघेही पर्सन आहेत, सेपरेट पर्सन, डिस्टिंक्ट पर्सन आहेत. ठीक आहे. मग गुड्सचं मिनिंग आपण बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघणार आहे. बिझनेसच्या गुड्सचं मिनिंग काय होतं, बिझनेसमध्ये गुड्सचं मिनिंग काय बघा, सिंपल आहे, समजून घ्या. ज्या कमॉडिटीचा तुमचा बिझनेस आहे, ज्या वस्तूचा तुमचा व्यवसाय आहे, ज्या वस्तूचा तुमचा व्यवसाय आहे, जी वस्तू तुम्ही खरेदी विक्री करण्याचं काम करता त्याला काय म्हणतात, गुड्स. जी वस्तू खरेदी विक्री करण्याचं काम केलं जातं त्याला म्हणतात गुड्स. आता समजा माझं एक्झाम्पल स्टेशनरी शॉप आहे. हे मार्कर माझ्यासाठी काय आहे, गुड्स आहे. हा, ठीक आहे. एक गोल्डस्मिथ आहे, हा, त्याच्यासाठी त्याचे गुड्स काय असणार आहे, सिल्वर, गोल्ड, डायमंड हे त्याचे गुड्स असणार आहेत. हा, माझं फर्निचर शॉप आहे, फर्निचर माझ्यासाठी काय असणार आहे, गुड्स असणार आहे. म्हणजे ज्या कमॉडिटीज मध्ये मी डीलिंग करतो त्याला आपण गुड्स असं म्हणतो. ठीक आहे. हा, आता हा समजा माझा लॅपटॉप आहे, ते माझ्यासाठी गुड्स आहे का, नाही का, कारण ही माझी ऍसेट आहे, प्रॉपर्टी आहे. ती मी सेल करण्यासाठी परचेस केलं का, मी परचेस करून सेल करणार आहे का, नाही. मी जर यूज करण्यासाठी घेतलं तर त्याला बिझनेस मध्ये गुड्स ट्रीट केलं जात नाही. गुड्स कशाला म्हणलं जातं, यस, जे सेल पर्पज साठी आयदर तुम्ही परचेस केलेत किंवा मॅन्युफॅक्चर केलेत. एक तर तुम्ही आयदर परचेस केलेत किंवा मॅन्युफॅक्चर केलेत. तुम्ही एकाकडून खरेदी केलेत दुसऱ्याला विकण्यासाठी, किंवा तुम्ही वस्तू तयार केली आहे कोणत्या पर्पज साठी, सेल पर्पज साठी, विकण्यासाठी, त्याला आपण गुड्स असं म्हणतो. हा, मग आपण प्रिव्हियस टर्म मध्ये काय बघितलं होतं, ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन मध्ये काय होतं, ट्रान्झॅक्शन मध्ये काय होतं, गुड्स अँड सर्व्हिस एक्सचेंज होते ना. कोणते गुड्स, हे गुड्स. कळालं बघा गुड्सचं मिनिंग काय आहे बिझनेस मध्ये. इलेक्ट्रॉनिक शॉप, इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये सगळे कमॉडिटीज आहेत एक्सेप्ट एसी. सगळे इलेक्ट्रॉनिक गुड्स आहेत एक्सेप्ट एसी. पण त्यांनी फ्रीज, रेफ्रिजरेटर, टीव्ही, रेडिओज आणलेत शॉप मध्ये सेल करायला. ते त्यांचे गुड्स आहेत का, आहेत, गुड्स आहेत. बाय केलेत कंपनीज कडून फॉर सेल पर्पज, गुड्स आहेत. पण त्यांनी एसी परचेस केली त्यांच्या ऑफिस मध्ये इन्स्टॉल करण्यासाठी, ऑफिस मध्ये लावण्यासाठी एक एसी घेतली त्यांनी. ते गुड्स आहे का त्यांचं, नाही, ती त्यांची ऍसेट झाली. काय झाली, ऍसेट. ओके, गुड्स मिनिंग कळालं का बघा. पण जे काही आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो बिझनेस मध्ये, दोन्ही पण इन्व्हॉल्ड आहेत, गुड्स पण आहेत, ऍसेट पण आहे. पण जे काही बाईंग सेलिंग करतो, खरेदी विक्री करतो, हे कशाचं करतो आपण, गुड्स मध्ये करतो. क्लिअर आहे का बघा. गुड्सचं मिनिंग क्लिअर आहे. बिझनेस टू बिझनेस, ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन गुड्स सेम राहतात का चेंज होतात, चेंज होतात, चेंज होत असतात. करेक्ट आहे. हो सर. बघा, द टर्म गुड्स रेफर्स टू अ मर्चेंडाइज, कमॉडिटीज, आर्टिकल्स और थिंग्स इन विच अ ट्रेडर्स ट्रेड्स. ज्याच्यामध्ये तो व्यापार करतो, ज्या वस्तूमध्ये तो व्यापार करतो ते त्याच्यासाठी गुड्स झाले, वस्तू झाले. मग ट्रेडर टू ट्रेडर, मॅन्युफॅक्चरर टू मॅन्युफॅक्चरर हे चेंज होतं. दीज आर परचेस्ड और मॅन्युफॅक्चर्ड फॉर द पर्पज ऑफ सेल. क्लिअर केलेलं आहे, आता सांगितलं. अँड टू अर्न प्रॉफिट. कमॉडिटी आयदर परचेस केलेत किंवा मॅन्युफॅक्चर केलेत, प्रोड्यूस केलेत. काय करण्यासाठी, सेल करण्यासाठी, विक्री करण्यासाठी. आणि मोटिव्ह काय आहे, ऑब्जेक्ट, उद्देश काय आहे, टू अर्न प्रॉफिट, नफा कमवणे हा त्यांचा उद्देश आहे. ओके, क्लिअर झाला का बघा. काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते तुम्ही रीड करून घ्या. सेलर टू सेलर, मॅन्युफॅक्चरर टू मॅन्युफॅक्चरर, गुड्स काय होत असतात, चेंज होत. ओके, क्लिअर झालं का. चलो, नेक्स्ट टर्म आपण बघणार आहे. नेक्स्ट टर्म आपण बघणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट कॅपिटल. कॅपिटल त्याला मराठीमध्ये आपण भांडवल असं म्हणतो. काय म्हणतो, भांडवल मराठीमध्ये. कॅपिटल.
बघा आता काय असतं कॅपिटलचं मिनिंग काय आहे, भांडवल म्हणजे काय. तुम्हाला एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे. टाइप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन किती आहेत, कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत आपल्या सोसायटीमध्ये. एक आहे सोल ट्रेडिंग कन्सर्न, एकल व्यापारी संस्था, पार्टनरशिप भागीदारी, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, अविभक्त हिंदू कुटुंब संस्था, जॉईंट स्टॉक कंपनी कंपनी संयुक्त भांडवली संस्था, कोऑपरेटिव्ह सोसायटी सहकारी संस्था, वन पर्सन कंपनी, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. असे खूप बिझनेसचे टाइप्स आहेत. तुम्ही कोणताही बिझनेस करा, स्मॉल स्केल असेल और लार्ज स्केल असेल, छोटा व्यवसाय करा किंवा मोठा व्यवसाय करा, कोणताही व्यवसाय करण्यासाठी किंवा तुम्ही कोणतीही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहे, जे काही तुम्ही गुड्स अँड सर्व्हिस प्रोव्हाइड करणार, म्हणजे एक छोटासा बिझनेस तुम्ही स्टार्ट करणार, व्यवसाय चालू करणार, त्यासाठी काय लागतात, पैसे. काय लागतात, पैसे. विदाउट मनी तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता का, विदाउट मनी तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता का, पॉसिबल आहे का, नाही. क्लिअर आहे. मग आयदर तो बिझनेस स्मॉल असेल और लार्ज असेल मॅटर करत नाही. कॅपिटल मनीची रिक्वायरमेंट आहे. मग बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जे पैसे लागतात त्याला आपण काय म्हणतो, अकाउंटिंग मध्ये कॅपिटल असं म्हणतो. काय म्हणतो, कॅपिटल, भांडवल. मग हे कॅपिटल कोण देतं बिझनेसला, ओनर. करेक्ट आहे. कॅपिटल कोण देतो बिझनेसला, ओनर. ओनर देतो, मालक. क्लिअर आहे ना. बघा आपण बिझनेस स्टार्ट करतोय, मग आपल्याला कशाची रिक्वायरमेंट आहे, कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे. विदाउट कॅपिटल आपण बिझनेस स्टार्ट करू शकतो का, भांडवलाशिवाय आपण व्यवसाय चालू करू शकतो का, पॉसिबल आहे का, नाही. हे बघा बिझनेस जर स्मॉल असेल तर लिमिटेड कॅपिटल मध्ये आपण बिझनेस स्टार्ट करू शकतो. बिझनेस जर लार्ज स्केल मध्ये असेल तर कॅपिटल पण लार्ज स्केल मध्ये लागणार आहे आपल्याला. एक्झाम्पल समजा मी न्यूज पेपर एजन्सी स्टार्ट करणार आहे, न्यूज पेपर एजन्सी, लिमिटेड कॅपिटल मध्ये मी स्टार्ट करू शकतो, एजन्सी बिझनेस स्टार्ट करू शकतो. यस. हा, पण मी चॉकलेट फॅक्टरी स्टार्ट करणार आहे, मला कॅपिटल कसं लागणार आहे, लार्ज, मोठ्या प्रमाणात भांडवल लागेल. बिझनेस कोणताही असेल विदाउट कॅपिटल तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. अकाउंट्स मध्ये कॅपिटलचं मिनिंग क्लिअर झालं का बघा. ओनर जे अमाऊंट इन्व्हेस्ट करतो, मग आयदर ओन फंड मधून असेल किंवा त्याने दुसऱ्याकडून घेतले, मॅटर करत नाही. ओनर जे अमाऊंट इन्व्हेस्ट करतो बिझनेस मध्ये त्याला आपण कॅपिटल ट्रीट करतो, म्हणजे भांडवल. कळालं का बघा. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इनटू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड ॲज कॅपिटल. एक्सेस ऑफ assets over liabilities is also called as capital. Excess of assets over the liabilities is also called as capital. अंडरलाईन करून ठेवा. जे जे इम्पॉर्टंट आहे मला सांगायला लावू नका, अंडरलाईन करून ठेवा. हा, तर याचं मिनिंग काय आहे, असेट्स आणि लायबिलिटीचे टर्म अजून आपण बघितलेलं नाही आहे, जे पुढे आपण बघणार आहे. पण जनरली जर ऍसेट्स ओव्हर असतील लायबिलिटी पेक्षा तर जो डिफरन्स आहे तो असतो कॅपिटल. त्याचा फॉर्म्युला पण त्यांनी आपल्याला दिलेला आहे. कॅपिटल कसं कॅल्क्युलेट केलं तर हे पुढे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. अजून ऍसेट्स आणि लायबिलिटीचं मिनिंग सांगितलेलं नाही, ते जेव्हा सांगेल तेव्हा आपण अगेन कॅपिटल बद्दल डिस्कशन करणार आहे. कॅपिटल इज इक्वल टू ऍसेट्स मायनस लायबिलिटीज. म्हणजे ऍसेट्स मधून लायबिलिटीज लेस केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं, कॅपिटल मिळतं. आणि कॅपिटल ही लायबिलिटी आहे बिझनेसची. काय आहे, लायबिलिटी. आता मी शॉर्ट मध्ये मिनिंग सांगतो. लायबिलिटी म्हणजे देणी. लायबिलिटी म्हणजे काय, देणी. आणि ऍसेट्स म्हणजे काय, प्रॉपर्टी, मालमत्ता. हा, हे डिटेल मध्ये बघायचं आपल्याला. मग कोणाची देणी किंवा कोणाची मालमत्ता, ओनरची का बिझनेसची, बिझनेस. कोणाची, अकाउंटिंग कोणाचं करतोय आपण, येस ऑब्विस. मग बघा ओनर आणि बिझनेस सेपरेट पर्सन आहे. ओनरनी कॅपिटल कोणाला दिलंय, बिझनेसला दिलंय. ओनरनी कॅपिटल कोणाला दिलंय, बिझनेसला. मग ही बिझनेसची रिस्पॉन्सिबिलिटी झाली आहे की सर्टन इयर्स नंतर ते कॅपिटल काय करणं, ओनरला रिटर्न देणं, परत करणं. ही बिझनेसची लायबिलिटी झाली. म्हणून कॅपिटल ही बिझनेसची काय असते, लायबिलिटी. बघा कॅपिटल इज अ लायबिलिटी ऑफ द बिझनेस
as this amount is payable by the business enterprise to the owner at the time of closure of the business. सर क्लोजर ऑफ द बिझनेस असा वर्ड यूज का केलाय? एक्झाम्पल, आज 2021 स्टार्ट चालू आहे ना. समजा मी आज काही अमाऊंट इन्व्हेस्ट केले बिझनेसमध्ये ऍज अ कॅपिटल. नेक्स्ट इयरला बिझनेस मला ते अमाऊंट रिटर्न देणार का? देणार. कधी देणार? जेव्हा बिझनेस वाइंड अप होईल, बंद होईल तेव्हा. सर का बरं बंद होईल तेव्हा का? अरे जर कॅपिटलची अमाऊंटच मला रिटर्न दिली आहे, जी मी इन्व्हेस्ट केली आहे ती जर मला अमाऊंट रिटर्न दिली बिझनेसनी, तर बिझनेस ऑपरेशन्स कसे चालणार ना. मग सर मला कॅपिटलवर रिटर्न्स काय दिलं जातं? मला इंटरेस्ट मिळतो किंवा मला इयरली काय मिळतो? प्रॉफिट. काय मिळतो? नफा मिळतोच ना मला. म्हणजे इंटरेस्ट किंवा प्रॉफिट दोन्ही टर्म्स मध्ये मला काहीतरी मिळतच. किंवा काही मुलं तेच विचारतात, सर तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्ट केलाय बिझनेसमध्ये, तुम्हाला रिटर्न्स काय मिळतात? प्रॉफिट मिळतो. कॅपिटल कधी मिळणार? जेव्हा बिझनेस एंड होतो तेव्हा. आधी पण तुम्ही कॅपिटल विड्रॉ करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत. ओके, कॅपिटलचं मिनिंग क्लिअर झालं का बघा? कॅपिटल या वर्डचं मिनिंग क्लिअर झालं. हा, नेक्स्ट वर्ड आहे ड्रॉइंग्स. नेक्स्ट वर्ड आहे ड्रॉइंग्स. आता अकाउंट्स मध्ये ड्रॉइंगचे मिनिंग काय बघा? अकाउंट्स मध्ये ड्रॉइंगचे मिनिंग काय आहे? ड्रॉइंग्स. माझा एक छोटासा बिझनेस आहे. माझा एक छोटासा बिझनेस आहे. त्या बिझनेस मधून काही अमाऊंट्स मी विड्रॉ केले. मला जायचं आहे ट्रिपला. मला जायचं आहे ट्रिपला. माझी बिझनेस ट्रिप नाही आहे, पर्सनल ट्रिप आहे. पर्सनल ट्रिप आहे. ठीक आहे, मला जायचं आहे ट्रिपला. त्यासाठी मी काही अमाऊंट विड्रॉ केली. बिझनेस मधून अमाऊंट विड्रॉ केली माझ्या पर्सनल ट्रिपसाठी. अमाऊंट कोणाची आहे? बिझनेसचे पैसे कोणाचे आहेत? बिझनेसच्या ड्रॉवर मधून मी अमाऊंट विड्रॉ केली आहे माझ्या पर्सनल ट्रिपसाठी. त्यालाच म्हणतात ड्रॉइंग्स. ओनर जेव्हा बिझनेस मधून पर्सनल यूज साठी काही अमाऊंट विड्रॉ करतो त्याला ड्रॉइंग्स असं ट्रीट केलं जातं अकाउंटिंग लँग्वेज मध्ये. और मी गुड्स पण विड्रॉ करू शकतो ना. एक्झाम्पल, आता माझी चॉकलेट फॅक्टरी आहे. मी कॅश विड्रॉ केलं पर्सनल पर्पज साठी, त्याला पण मी ड्रॉइंग्स ट्रीट करतो. और रिलेटिव्हजना देण्यासाठी फेस्टिवल सीझन्स मध्ये रिलेटिव्हजना देण्यासाठी मी काही चॉकलेटचे बॉक्सेस घरी घेऊन आलो. बिझनेस माझाच आहे, मी पैसे देणार का त्यांना? बिझनेसला ओनर मी आहे ना, मी कशाला पैसे देणार? मग मी काही चॉकलेटचे बॉक्सेस घरी घेऊन आलो. काही पेमेंट केलंय का बिझनेसला? नाही. मग आयदर मी कॅश विड्रॉ केली पर्सनल पर्पज साठी किंवा बिझनेसचे गुड्स आठवलं का? गुड्स विड्रॉ केले पर्सनल पर्पज साठी. त्याला काय म्हणलं जातं? ड्रॉइंग्स. बिझनेस मधून बिझनेसमॅन कडून जे काही कॅश किंवा गुड्स विड्रॉ केले जातात पर्सनल पर्पज साठी, त्याला आपण ड्रॉइंग्स ट्रीट करतो. क्लिअर आहे का बघा? बघा, द अमाऊंट ऑफ कॅश और व्हॅल्यू ऑफ गुड्स, assets etc. withdrawn from the business by the owner for personal use called as drawings. Okay, clear झालं का बघा ड्रॉइंगचं मिनिंग? जसं प्रोप्रायटर, आता इथे एक्झाम्पल झालं, प्रोप्रायटर पेज कॉलेज फीज ऑफ हिज सन. ओनरनी त्याच्या मुलाच्या कॉलेज फीस पे केली आहे. कुठून पे केला? कॅश बिझनेस मधून विड्रॉ केली आणि ते पे केली. मग पर्सनल यूज झालाच ना ड्रॉइंग्स. ठीक आहे. किंवा मेडिकल एक्सपेन्स, व्हॉट एव्हर, कोणताही त्याने एक्सपेन्सेस केलाय, फक्त अमाऊंट कुठून विड्रॉ केली आहे? बिझनेस मधून पर्सनल यूज साठी, त्याला आपण ड्रॉइंग्स असं ट्रीट करतो. ओके, क्लिअर आहे का बघा? मेथड्स ऑफ अकाउंटिंग क्लिअर झाले. 3 मेथड आहेत. त्यानंतर आपण आता काय स्टार्ट केलेलं आहे? बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज खूप इम्पॉर्टंट आहेत. हे बघा, कॉमर्स घेतलेले ऑब्वियस तुम्ही, मग ते कॉमर्स तुम्ही लर्न करा, कॉमर्स शिका. ओनली मार्क्स पडताय, पास होण्यामध्ये काहीच व्हॅल्यू नाही आहे. जर तुम्ही कॉमर्सच शिकला नाही, कॉमर्समध्ये ऍडमिशन घेऊन, तर पुढे तुम्हाला काही त्याचा बेनिफिट काहीच होणार नाही.
ऑब्विस 11-12 नंतर तुम्ही काही प्रोफेशनल कोर्स करणार आहे, MBA करणार आहे, कॉमर्स फील्डमध्ये तुम्ही राहणार आहे. पण जर बेसच तुमचा वीक असेल तर ऑब्विस तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार. ठीक आहे. बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी आपण स्टार्ट केलेल्या आहेत. आज आपण ट्रान्झॅक्शन टू ड्रॉइंग्स पर्यंत बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण रिमेनिंग काही जे बेसिक अकाउंट टर्मिनॉलॉजी ते कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. हे बेसिक टर्मिनॉलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. थांबू.